श्री शक्ती ह्या पोर्टलवर स्वयंसिद्धाचे रजिस्ट्रेशन कसे करायचे आहे हे ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा गुगलवर जाऊन तुम्ही श्रीशक्ती.org हे टाईप करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट दिसेल. इथे जर तुम्ही रजिस्टर नसेल तर पहिल्यांदा रजिस्टर करायचे आहे. त्यानंतर लॉग इन करायचे आहे. सगळ्यात पहिल्यांदा रजिस्टर ह्या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही ह्या रजिस्ट्रेशन ह्या विंडोजवर याल. इथे तुम्ही पाहू शकता की स्वयंसिद्धा येस आणि नो. ज्यावेळेस तुम्ही येस सिलेक्ट करता त्यावेळेस तुम्हाला युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट हे सगळी इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. आणि जर तुम्ही नो म्हणून सिलेक्ट करता तर हे बेसिक रजिस्ट्रेशन करायचे आहे श्री शक्तीचे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वयंसिद्धाचे रजिस्ट्रेशन कसे करायचे आहे. इथे तुम्ही येस म्हणून सिलेक्ट करायचे आहे. इथे तुमची माहिती टाकायची आहे. बेसिकली हे रजिस्ट्रेशन स्टुडंटसाठी आहे. म्हणजे युनिव्हर्सिटीच्या अंडर जे कॉलेजेस येतात ते त्या कॉलेजेसमधले जे स्टुडंट आहे त्यांचे रजिस्ट्रेशन इथे करायचे आहे. आणि युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रेशन, कॉलेजचे रजिस्ट्रेशन हे देखील आपण इथून करू शकतो. युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रेशन आणि कॉलेजचे रजिस्ट्रेशन हे ऑथराइज युजरनेच करायचे आहे. त्यासाठी इथे सिलेक्ट युनिव्हर्सिटी आणि सगळ्यात शेवटला जर तुम्ही ड्रॉपडाऊन सिलेक्ट केला तर आय कॅनॉट फाइंड द युनिव्हर्सिटी ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रेशन ओपन होते. त्याचप्रमाणे कॉलेजचे सुद्धा होते. ह्या व्हिडिओमध्ये आपण स्टुडंटचे रजिस्ट्रेशन कसे करायचे आहे, म्हणजे स्वयंसिद्धावर रजिस्ट्रेशन कसे करायचे आहे हे पाहायचे आहे. सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्ही तुमचं नाव टाकायचे आहे, म्हणजे स्टुडंटचं नाव, सरनेम, इथे मेल ID टाकायचा आहे, फोन नंबर. त्यानंतर स्वयंसिद्धा येस अँड नो मध्ये आपण येस सिलेक्ट करायचे आहे. येस सिलेक्ट केल्यावरच आपण इन्फॉर्मेशन फिल करू शकतो. त्यानंतर इथे सिलेक्ट स्टेटमध्ये आपले स्टेट सिलेक्ट करायची आहे. तर हे महाराष्ट्रासाठी आहे तर मी महाराष्ट्र सिलेक्ट करत आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची. तुमची जी डिस्ट्रिक्ट असेल ती सिलेक्ट करायची. तालुका ही सगळी इन्फॉर्मेशन इथे फिल करायची आहे. ॲड्रेस टाकायचा आहे. इथे तुम्हाला रोल दिसेल स्टुडंट, स्टाफ, अदर. इथे स्टुडंट म्हणून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर त्या स्टुडंटची जी युनिव्हर्सिटी असेल इथे सगळ्या युनिव्हर्सिटी ड्रॉपडाऊनमध्ये तुम्हाला दिसेल. आणि जी युनिव्हर्सिटी नसेल त्या युनिव्हर्सिटीने पहिल्यांदा रजिस्टर करायचे आहे. तुम्ही रजिस्टर केल्यानंतरच तुमची युनिव्हर्सिटी ह्या पोर्टलवर दिसेल, अदरवाईज ही दिसणार नाही. त्यानंतर युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्यानंतर युनिव्हर्सिटीच्या अंडर जे कॉलेजेस आहे ते इथे दिसणार आहे. आणि त्यानंतर डिपार्टमेंट्स जे असतात ते सिलेक्ट करायचे. त्यानंतर स्कूल सिलेक्ट करायचे आहे. जर तुमचे स्कूल नसेल तर तुम्ही एनए म्हणून पण सिलेक्ट करू शकता. त्याचप्रमाणे स्टडी सेंटर सिलेक्ट करायचे आहे आणि तुम्ही स्वतः रजिस्टर सुद्धा करू शकता. ऑथराइज युजर ओनली रजिस्टर करू शकतो स्टडी सेंटर, युनिव्हर्सिटी अँड कॉलेजेस. त्यानंतर स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे. स्ट्रीम म्हणजे डिप्लोमा वगैरे जे आहे तुमचे ते सिलेक्ट करायचे आहे. बट ऑफ डेट सिलेक्ट करायची आहे आणि इथे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. तुमचा जो रजिस्टर मेल ID आणि पासवर्ड ह्याने तुम्ही लॉग इन करणार आहे, त्यामुळे हे युनिक असला पाहिजे आणि हा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. सो नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही हे पोर्टल यूज कराल तर हा मेल ID आणि पासवर्ड वापरून तुम्ही हे लॉग इन करू शकता. खूप साऱ्या युजरला प्रॉब्लेम आहे की त्यांनी पहिल्यांदा श्री शक्तीवर रजिस्टर केलेले आहे आणि ते त्याच मेल IDने स्वयंसिद्धाला रजिस्टर करत आहे. तर त्यांचं रजिस्ट्रेशन होणार नाही, कारण की त्यांनी ऑलरेडी तो मेल ID वापरलेला आहे. तो युनिक मेल ID वापरायचा आहे. त्यानंतर आय ॲग्री द टर्म्स अँड कंडिशन क्लिक करायचं आहे आणि रजिस्टर ह्या बटनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालं. इथे तुम्हाला एक पॉपअप येईल आणि त्यानंतर तुम्ही लॉग इन स्क्रीनवर रिडायरेक्ट व्हाल. जो मेल ID आणि पासवर्ड तुम्ही वापरलेला आहे तो इथे टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. धन्यवाद.